विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी यांनी आता आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत। सर, काय सांगाल, मतदानाचा हक्क आपण या ठिकाणी बजावलेला आहे, काय नागरिकांना आपण आवाहन कराल? या ठिकाणी मतदानाचा हक्क मी आत्ताच जाऊन बजावलेला आहे आणि मी सर्व नागरिकांना पण हेच आवाहन करीन की या देशातील लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी, या देशातील लोकशाहीला पुढे नेण्यासाठी आपण आपला हा मतदानाचा हक्क निश्चितपणे बजावा आणि आपल्यासोबत आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना घेऊन मोठ्या संख्येने मतदान करा। जवळपास राज्यात 5 टप्प्यात या निवडणुका पार पडत आहेत, मात्र अनेक ठिकाणी याद्यांमध्ये अनेकांची नावं ही गाळ झालेली आहेत, डिलीटेड झालेली आहेत। तर यावरती नेमका काय उपाय निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत का, याची काही माहिती आहे का? जेव्हा ज्यांचं नावं रद्द झाली आहेत त्यांना काही एक वेगळा ऑप्शन आहे का? असं दिसून येत आहे की मोठ्या संख्येने नावं डिलीट झालेली आहेत आणि ते चुकीने डिलीट झालेली आहेत। बरीचशी लोक मतदान केंद्रावरती आली, त्यांनी सांगितलं की आमची नावं डिलीट झाली आहेत आणि त्यामुळे थोडंसं लोकांना इनकन्व्हिनियन्स आणि डिसअपॉइंटमेंट अनुभवायला आलेलं आहे। परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी आम्ही आत्ताच अधिकाऱ्यांबरोबर बोललेलो आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपण DS फॉर्म जो असतो तो भरून त्यांना मतदान करण्यासंदर्भातली कारवाई करावी। अधिकारी याच्यात लक्ष टाकून योग्य ती कारवाई करत आहेत। मी ज्या लोकांचं नाव डिलीट झालं आहे त्या लोकांना स्थानिक बूथवरती जाऊन तिकडच्या अधिकाऱ्यांवर संपर्क साधून या विषयात DS लिस्टमधनं त्यांना DS फॉर्म भरून त्यांना करता येईल का या संदर्भातली माहिती घेऊन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करीन। तर हा संमिश्र मतदारसंघ आहे। संपूर्ण आपण जर पाहिलं तर सर्व जातीचे लोक या ठिकाणी राहतात, उच्चभ्रू, मध्यम, त्याचबरोबर गरीब वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत। याच विभागातनं म्हणजे मलबार हिल आणि कुलाबा यातनं मोठ्या मताधिक्याने लोकसभेला जाणारा जो उमेदवार असतो त्याचे हात बळकट होतात। कसं वाटतं, किती मताधिक्य जास्तीत जास्त होऊ शकतं? नाही, मला वाटतं या ठिकाणी ज्या प्रकारचा प्रतिसाद मी बघत आहे तो प्रतिसाद बघितल्यानंतर इकडे आमच्या इच्छा आणि आमच्या अपेक्षा या अधिक बळकट झालेल्या आहेत आणि मला वाटतं विजय हा मोठ्या फरकाने होईल। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ही मतदान करण्यासाठी उतरत असल्याची प्रतिक्रिया ही राहुल नार्वेकर यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे। अजय शिवतरकर सर, मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।